नमस्कार छात्रों। तो आज हम 9वीं कक्षा का हिंदी विषय दूसरी इकाई में से 9वां पाठ, लेखक है डॉक्टर हरिवंश राय बच्चन। पूरक पठन का यह पाठ है। इस पाठ में हम डॉक्टर हरिवंश राय बच्चन जी के पिताजी की जानकारी, उनकी काम करने की पद्धत, उनकी लिखावट, उनके कपड़े पहनने की पद्धत और देव पूजा, गंगा स्नान के बारे में, हिंदू मुस्लिम एकता के बारे में और उनको कौन कौन सी भाषाएं आती थी, उन सभी का परिचय हम इसके पहले पाठों में देखा है। तो आज हम उसके आगे देखेंगे कि वह काम किस प्रकार करते थे। ऑफिस दफ्तर जाने के लिए देर हो गई तो वह भूखा पेट ऑफिस जाते थे, लेकिन देर नहीं करते थे और 8 किलोमीटर पैदल चलकर जाते थे। गंगा स्नान के लिए भी वह 8 किलोमीटर पैदल जाते थे, यानी कि 16 किलोमीटर वह हर रोज पैदल चलते थे। तो इस प्रकार हमें इस पाठ में हरिवंश राय बच्चन जी के पिताजी की जानकारी हम देख रहे हैं। तो उनके आगे देखेंगे हम समय की पाबंदी की जो उत्कटता उन्होंने अपनाई थी, उनके निभाने के लिए घर के लोगों का सहयोग आवश्यक था। उन्हें सेंस ऑफ टाइम, वक्त का अंदाज देने के लिए पिताजी ने अपनी नौकरी के पहले वर्ष में एक आराम घड़ी खरीदी और लाकर दालन की तिकोनियों पर रख दी। यानी कि समय की पाबंदी, म्हणजे वेळेचं महत्त्व जर आपण योग्य पद्धतीनं पाळलं तर आपल्या सगळ्या कामाचं नियोजन व्यवस्थित होतं। हे आपल्याला हरिवंशराय बच्चन यांच्या वडिलांकडून शिकायला मिळते बा। तर ते वेळेचं महत्त्व त्यांच्याकडे खूप होतं, त्यामुळे त्यांनी एक घड्याळ घेतलं होतं आणि ते त्यांनी आपल्या टिपॉयवरती ठेवलं होतं दालनामध्ये, आपल्या खोलीमध्ये। तिकोनी ऊपर रख दी थी। तिकोनी म्हणजे टिपॉय त्याला म्हणायचं। म्हणजे वेळेत सगळं काम झालं पाहिजे। ऑफिसला जाणं, देवपूजा करणं, फिरायला जाणं, जेवण करणं, लेखन करणं, वाचन करणं किंवा वाद्य वाजवणं, हे काय जे त्यांना ज्या ज्या सवयी होत्या त्या सगळ्या सवयी त्या अगदी त्या घड्याळाच्या काट्यावरतीच व्यवस्थित त्या पूर्ण करत होते बा। म्हणून त्यांनी एक आराम घडी अशी घेतली होती। आराम घडी म्हणजे काय, तर त्याला बेल असायची। बेल म्हणजे वेळेत त्या बेल वाजली का आपण ते तोपर्यंत आराम घ्यायचा आणि बेल वाजली का ते काम करायचं, म्हणजे झोपेतून उठणं वगैरे। तर अशा पद्धतीनं त्यांनी एक घडी घेतली होती। यह घड़ी नई नहीं थी, विक्टोरियन युग की थी और पायोनियर के दफ्तर में बहुत दिनों से काम दे रही थी। वहाँ वह कंडम माल की तरह निकल दी गई तो पिताजी ने शायद 2 रुपयों में ले ली। थोडक्यात विलायती किंवा परदेशातलं हे घड्याळ होतं बा। आणि ते घड्याळ काय झालं होतं, त्यांच्या पायोनियर म्हणजे प्रेसमध्ये। पायोनियर हे काय, त्यांची प्रेस आहे, थोडक्यात आपण छपाई कारखाना म्हणूया। तर त्या कारखान्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, काही वस्तू बाहेर काढल्या होत्या, म्हणजे रद्दी वस्तू। थोडक्यात कंडम माल म्हणजे काय, रद्दी वस्तू, म्हणजे थोडक्यात टाकून द्यायच्या वस्तू। तर त्या रद्दी मालामधली ही घड्याळ त्यांनी 2 रुपयाला विकत घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी बघा। 2 रुपये में ले ली।
यह घड़ी बह्या साबित हुई। थोड़ी बहुत सफाई के बाद वह चलने लगी तो चलती ही चली गई। 7वें दिन उसमें चाबी देना पड़ती। वह अलार्म भी बजाती। उसके कभी घड़ी साज के यहाँ तो यह घड़ी चलने लगी थी, साफ कर दी थी, अलार्म भी उनका बजता था। उसके कभी घड़ी साज के यहाँ जाने की मुझे याद नहीं। तिकोने और खाली इसकी कोई तस्वीर मेरे दिमाग में नहीं। मेरे पिताजी के जीवनपर्यंत यह चलती रही। म्हणजे थोडक्यात त्यांच्या मृत्यूपर्यंत, हरिवंशराय बच्चन यांच्या मृत्यूपर्यंत हे घड्याळ चालतच राहिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ते एक सुंदर प्रकारचं घड्याळ होतं आणि त्या घड्याळावरती त्यांचं काम व्यवस्थित चालायचं. मेरे पिताजी के जीवनपर्यंत यह चलती रही ऐसा कहा है. उनकी मृत्यु को लगभग 3 वर्ष होने आए हैं. अब भी वह चल रही है. मेरे पास नहीं है. मेरी बड़ी बहन के लड़के रामचंद्र, फुटबॉल के अखिल भारतीय प्रसिद्ध खिलाड़ी, उसे अपने नाना की एक निशानी के रूप में ले गए थे. म्हणजे थोडक्यात हरिवंशराय बच्चन म्हणतात, आता ते घड्याळ माझ्याकडे नाही. ते घड्याळ आता कोणाकडे आहे तर त्यांच्या बहिणीच्या मुलाकडे, म्हणजे भाच्याकडे. थोडक्यात तो भाचा कोण आहे? एका फुटबॉलचा अखिल भारतीय खेळाडू आहे तो, फुटबॉलचा. आणि त्यांना आपल्या आजोबाचं एक आठवण म्हणून त्यांनी ते घड्याळ घेऊन गेलेले आहेत बा. मैं जब कभी राम के घर जाता हूँ, फिर फिर कर मेरे आंखें उस घड़ी पर जा टिकती है. हमारे घर में कितने जन्म मरण, शादी ब्याह, भोजनोत्सव उसने देखे हैं. कितने हर्ष विषाद, अश्रु हास, वाद विवाद, कितने क्रोध कलह, रोदन गायन, श्रम संघर्ष की वह साक्षी रही है. मेरी माँ अक्सर कहती थी कि नाम तो एकर आराम घड़ी है, पर न ये खुद आराम करती है, न केहू का आराम कर देती है. थोडक्यात ही आराम घडी जरी असली तर ती स्वतः पण आराम करत नाही आणि दुसऱ्याला पण आराम करू देत नाही. कारण स्वतः का आराम करत नाही तर त्याचं कायम चालू असतं. आणि घड्याळ दुसऱ्याला का आराम करू देत नाही तर ते वेळेत दुसऱ्याला काम करायला भाग पाडतं. संघर्ष की यह साक्षी रही है. मेरी माँ अक्सर कहती थी कि नाम तो एकर आराम घड़ी है, पर न खुद आराम करत है, न केहू का आराम कर देते हैं. आराम घड़ी नाम ऐसी घड़ियों को शायद इसलिए दिया गया होगा कि ये एक जगह रख दी जाती है. अलार्म से आराम आया हो तो भी कोई अचरज की बात नहीं. कभी कभी आराम का आ भी छोड़ दिया गया, और ऐसी घड़ियों को मैंने लोगों के राम घड़ी भी कहने सुना है. थोडक्यात आराम घडी हा शब्द कशावरून आला हे आपल्या लक्षात आलं बघा. अलार्म म्हणजे आवाज त्याचा होतो आणि त्या अलार्मवरून आराम झाला असेल. आणि काही लोकांनी तर त्यातला आज काढून टाकला होता, म्हणजे रामघडी. थोडक्यात आपल्याला सगळं वेळेवरती काम. रामघडीचा अर्थ असा आहे की राम याचा अर्थ परमेश्वराचं नाव आहे. परमेश्वराचं नाव म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. जी माणसं घड्याळाच्या काट्यावरती काम करतात, वेळेवरती काम सगळी करतात, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही बघा. म्हणजे त्याच्या घरामध्ये धन संपदा, पैसा अडका सगळं काही व्यवस्थित असतं आणि ते सुखी संपन्न अशा पद्धतीची ती माणसं असतात, घड्याळ वेळेवर काम करणारी. आणि त्यामुळे त्याला रामघडीसुद्धा नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा जो पाठ आहे मेरे पिताजी, हा पाठ आपल्याला डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांचा पाठ, त्यांचा आपण परिचय पाहिला, त्यांच्या लेखन पाहिलं, गद्यसंबंधी माहिती पाहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला हरिवंशराय बच्चन यांचे जे वडील आहेत त्या वडिलांचं काम करण्याची पद्धत,
राहणीमान, कपडे घालण्याची पद्धत, हिंदू मुस्लिमांमध्ये एकता निर्माण करण्याची पद्धत, त्यानंतर पूजा अर्चा करण्याची त्यांची पद्धत, नदीवरती स्नान करण्यासाठी पायी चालत जाणं किंवा ऑफिसला पायी चालत जाणं, वेळेवरती ऑफिसला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाठातून शिकायला मिळालेल्या आहेत. तर याच्यावरचे स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि मला दाखवायचे आहेत. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.